नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया किचनमध्ये काम करत असते. आता कल्पनाताई तिच्यावर जातीने लक्ष ठेवून असतात, तर इकडे सायली, अर्जुन तयार होऊन खाली येतात आणि आता पाहतात तर प्रिया अजूनही किचनमध्ये असते. आणि म्हणूनच सायली प्रियाला विचारते, काय प्रिया जमतंय ना? नाहीतर कालची चूक सुधारायला जाशील आणि आज काहीतरी नवीन उद्योग करून ठेवशील. एक गोष्ट लक्षात ठेव की अस्मिता ताई आणि पूर्णा आजी यांना वेळेवरच जेवण हवं आहे. तर आता प्रिया सायलीला म्हणते, बघ, तू मला शिकवायला जाऊ नकोस आता. दादागिरी करत प्रिया बोलायला जाणार, परंतु त्याच वेळी ती शांत होते आणि म्हणू लागते, म्हणजे सायली होतच आलंय, त्यामुळे तू काळजी करू नकोस असं मला म्हणायचं आहे. तर कल्पना ताई सायली अर्जुनला विचारतात, तुम्ही कुठे बाहेर निघायला आहे का? तर अर्जुन म्हणतो, हो, बाहेर निघालो आहोत. तर कल्पनात ताई अर्जुनला म्हणतात, बरं झालं, म्हणजे तुम्ही आल्यानंतर तरी तुम्हाला तन्वीच्या हातच गरमागरम जेवण जेवता येईल. अर्जुन म्हणतो, हो मम्मा, पण मला यायला उशीरच होणार. मला वाटतं मी रात्रीच घरी येईन. तोपर्यंत तरी तन्वी तुझं जेवण होईल ना बनवून? आता मात्र प्रिया रागानेच अर्जुनकडे पाहते. आता प्रियाची झालेली फजिती पाहून सायली आणि अर्जुनला हसायला येत असतं. तर दोघंही बाहेर निघालेले असतात. कल्पना ताई म्हणतात, बरंच सावकाश जा. सायली म्हणते, येते. हाय मी, असं म्हणत सायली आणि अर्जुन दोघंही निघून जातात. आता मात्र प्रिया विचार करत म्हणते, अर्जुन तर ऑफिसला निघाला आहे, मग सायली त्याच्याबरोबर काय गेली असावी? हे खोट तर बोलत नसतील ना? महिपा शिकरीने तोंड तर उघडल नसेल ना? कारण नागोबा मघापासून मला फोन करतोय हेच तर सांगायचं नसेल ना? आता प्रिया घाबरून गेलेली असते. प्रिया पटापट जेवण आवरायला सुरुवात करते. पीठ मळायला घेते, तर त्या पिठाचं पाणी झालेलं असतं आणि हे सगळं काही पाहून कल्पना ताईंना हसायला येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली, अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत आता महिप्त शिखरेच्या घरापर्यंत पोहोचलेले असतात. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, आम्ही ज्यावेळी सुमन किल्लेदार यांचा फोन ट्रेस केला त्यावेळी त्यांच्या फोनच लोकेशन हेच दाखवत आहेत. तर अर्जुन म्हणतो, पण हे कस शक्य आहे? सुमन काकू इथे काय येईल आणि तिचा मोबाईल इथे काय करत असेल? कारण सुमन काकूचा मोबाईल तर तिच्याकडे नाहीच आहे. म्हणजे नक्की कोणाकडे असेल हा? तर आता सायली म्हणू लागते, कदाचित नागराज काकांकडे. तर नसेल ना? कदाचित नागराज काकाच सुमन काकूचा मोबाईल घेऊन इथपर्यंत आले असतील आणि म्हणूनच हे लोकेशन दाखवत असतील. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नाही, तसं असणं शक्यच नाहीये, कारण आम्ही नागराज किल्लेदार यांचाही मोबाईल नंबर ट्रेस केला आहे, परंतु त्यांचं लोकेशन त्यांच्या घराचेच दाखवत आहेत. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो. सायली अर्जुन विचार करू लागतात की सुमन काकूंचा मोबाईल इथपर्यंत आलाच कसा? तर त्याच वेळी चैतन्य आलेला असतो. अर्जुन म्हणतो, आलास? तो चैतन्य काय झालं? लेटर, परमिशन लेटर मिळालंय ना? तर चैतन्य म्हणतो, येस, परमिशन मिळाली आहे कोर्टाकडून. आता रितसरपणे महिप्त शिखरेच्या घराची झडती घेण्याचं लेटर आपल्याला मिळालं आहे, त्यामुळे आता काळजी करायचं कार्यरलच नाही. आता अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत या दोघांनाही लेटर आलेल असं अर्जुन लेटर पाहतो, खुश होतो. तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, आता मला सील तोडावं लागेल, तोपर्यंत तुम्ही याच. असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम मैपशिकच्या घराच्या दिशेने जातात. तर इकडे सायली अर्जुनला म्हणते, अहो, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं होतं ना? मग तुम्ही आणि चैतन्य भाऊजी पोलीस स्टेशनला जा. इथे काही असेल तर त्याचा शोध मी घेईनच. तर अर्जुन म्हणतो, सायली, तुला एकटीला सोडून मी पोलीस स्टेशनला जावं असं तुला वाटतंय का? अग, हे महिप शिकरेच घर आहे आणि महिप्त शिकरेच्या घरात मी तुला एकटीला सोडणार नाही. सायली हस्त म्हणते, अहो, त्यात काय होत्य? महिपा आहे का घरी? नाही ना? मग काय एवढी काळजी करताय? तर अर्जुन म्हणतो, तू असला किंवा नसला तरी सुद्धा काही झालं तरी मी तुला एकटीला जाऊ देणार नाही, कारण गेल्यावेळी मला माहीत आहे सुमन काकूंना शोधायला एकटीच घराबाहेर पडलीस
आणि त्यानंतर माझी काय अवस्था झाली ना, ती माझी मला माहीत आहे. त्यामुळे आता मी तसं काहीही होऊ देणार नाही. तुला एकटीला कुठेच जाऊ देणार नाही. आणि हो महिपा शिखरेच्या घरी, तर नाहीच नाही. तर सायली म्हणते अहो, पण माझ्यासोबत इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम आहेस ना. अर्जुन म्हणतो नाही, मला कोणतेही रिस्क घ्यायची नाही आता. तुझ्या जीवाला काही झालं तर मी जिवंतच राहू शकत नाही आता. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहू लागतात. दोघंही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. चैतन्य त्यांना भानावर आणतो आणि म्हणू लागतो, चला आता आपल्याला जावं लागेल. आणि कसं आहे ना सायली वहिनी, हे लेटर अर्जुनच्या नावावर आहे. त्यामुळे अर्जुनला तर इथे थांबावंच लागेल. परंतु काय करण अर्जुनला? त्याच्या बायकोपासून कुठे जावंच असं वाटत नाही. त्याच पाऊल चालत नाहीये. त्यामुळे आता तर आपल्याकडे पर्याय नाही. चला आपल्याला महिपा शिखच्या घराची झडती घ्यावी लागेल. असं म्हणत सायली, अर्जुन, चैतन्य आता सर्वजण महिप्त शिखच्या घरी काही पुरावा सापडतो का यासाठी महिप्त शिखच्या घराची झडती घेण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळते, इकडे मात्र साक्षी खूप अस्वस्थ झालेली असते. तिला तिच्या वडिलांची ती अवस्था अजिबातच पाहवत नसते. साक्षी म्हणू लागते, नांची अवस्था सारी पाहवतही नाहीये. आता मला काही करून अण्णांना बाहेर काढावंच लागेल. काहीतरी करावं लागेल की ज्यामुळे माझे अण्णा निर्दोष सुटू शकतात. पण काय करू? अण्णांची केस कोण लढवेल? दामिनी देशमुख नाही. दामिनी देशमुख तर अण्णांची केस लढवणारही नाहीये. पण मग कोण लढवेल? कारण मी तर अशी बाहेर जाऊ शकत नाही. माझा खरा चेहरा मी सर्वांना दाखवूही शकत नाहीये. पण काही करून मला माझ्या अण्णांना सोडवायचंच आहे. काय करू? या सगळ्यात मला प्रिया मदत करेल का? मी प्रियाची मदत घेऊ का? असा विचार करत आता साक्षी प्रियाला फोन करायला घेते. परंतु त्याचवेळी साक्षीला अण्णांचे शब्द आठवतात. अण्णा साक्षीला म्हणालेले असतात की आजपासून कोणावरच कधीच विश्वास ठेवू नकोस. त्या नाग्यावर तर नागीच नाही आणि प्रियावर तर अजिबातच नको. आणि म्हणूनच साक्षी फोन कट करते आणि म्हणू लागते, नाही, मला प्रियाची मदत घेऊन चालणार नाही. कारण अण्णांनी मला तसं सांगितलं आहे. पण काय करू? मला काहीतरी करावंच लागेल. अण्णांना सोडवणं गरजेचं आहे. असं म्हणत आता साक्षी विचार करू लागते. तर दुसरीकडे इकडे पाहायला मिळतं की सायली, अर्जुन, चैतन्य आणि पोलिसांची टीम महिप्त शिखरेच्या घराची झडती घेत असतात. काही पुरावा हाती लागतो का या सगळ्याचा शोध घेत असतात. परंतु अजूनपर्यंत कुठलाच पुरावा हाती लागलेला नसतो. तर अर्जुन विचारतो, काय झालंय? काही सापडले? तर सायली म्हणते, नाही, अजूनपर्यंत नाही. तर चैतन्य म्हणतो, हो अर्जुन, अजूनपर्यंत असा कुठलाच पुरावा हाती लागला नाही. तर अर्जुन म्हणतो, इथे तुम्ही झडती घ्या, तिथे मी पाहतो. असं म्हणत सायली, अर्जुन आणि चैतन्य सर्वजण आता पुरावा शोधण्यासाठी पुन्हा एकदा सुरुवात करतात. तर त्यावेळी सायली ज्या रखाण्याकडे आलेली असते त्या रखाण्याचे, त्या कपाटाचे 3 कप्पे खोलत नसतात. यामुळे सायली आता ते खोलण्याचे प्रयत्न करत असते. एक कप्पा तर उघडलेला असतो आणि सायली त्यामध्ये पाहते तर घरचे काही डॉक्युमेंट असतात. परंतु त्यानंतर सायली ते 2 ड्रॉवर शोधण्याचा खोलण्याचा प्रयत्न करते. परंतु काही केल्या ते ड्रॉवर तिला खोलता येत नसतात. सायली प्रयत्न करते परंतु काहीच हाती लागत नाही. आणि म्हणूनच ती अर्जुनला म्हणते, अहो इकडे येता का जरा? मी हे एक ड्रॉवर खोलून पाहिलं तर त्यामध्ये खर्चे कागद आहेत. परंतु ही 2 ड्रॉट्स आहेत ना, ती खोलतच नाहीयेत. फक्त असं वाटते की ती शो म्हणून लावण्यात आली आहेत. परंतु मला खात्री आहे की या 2 ड्रॉवरमध्ये काहीतरी आपल्याला सापडू शकतं. आता अर्जुन म्हणतो, खरं आहे सायली. तर इन्स्पेक्टर सावंत कॉन्स्टेबलला म्हणतात, कॉन्स्टेबल ते ड्रॉवर बाहेर काढा. आता ज्यावेळी जे ड्रॉवर ओपन होत असतं ते बाहेर काढलं जातं आणि त्यानंतर आतमध्ये काही मिळतं का याचा शोध घेतात. आणि त्याचवेळी एक बॅग हाती लागते आणि ती बॅग अर्जुनकडे दिली जाते. अर्जुन म्हणतो, बॅग नक्की काय असेल या बॅगमध्ये? असं म्हणत अर्जुन बॅग खोलतो तर महिप शिखने महत्वाचे डॉक्युमेंट लपवून ठेवलेले असतात. आणि हे महत्वाचे
युमेंट म्हणजेच सिटी हॉस्पिटलमधील असतात. अर्जुन पाहतो तर फाईलवर नाव असतं सिटी हॉस्पिटल. आता हे वाचल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो ही तर सिटी हॉस्पिटलची फाईल आहे. सायली पाहते आणि म्हणते ही तर त्याच हॉस्पिटलची फाईल आहे ज्या हॉस्पिटलमधून आपल्याला प्रतिमा त्यांच्या खोटी डेड बॉडी सापडली होती. आणि म्हणूनच अर्जुन आता ते सर्व डॉक्युमेंट चेक करू लागतो. ते सर्व डॉक्युमेंट पाहताच अर्जुनला सगळ्या काही गोष्टींचे खुलासे होऊ लागतात. अर्जुन म्हणतो यात बऱ्याच काही गोष्टी समजून येत आहेत. आणि म्हणूनच अर्जुन त्या फाईलमधील प्रत्येक डॉक्युमेंट चेक करून पाहतो. आणि ज्यावेळेस शेवटचं पान उघडलं जातं त्यावेळी एक कागद असतो. त्यामध्ये असतं प्रेम डन NK. आता मात्र अर्जुन म्हणतो NK म्हणजे, तर त्याचवेळी सायली म्हणते NK म्हणजेच नागराज किल्लेदार असू शकतं. आता अर्जुन आणि पोलिसांची टीम यांना सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सायली म्हणते माझी खात्री आहे की हे पेमेंट नागराज किल्लेदार यांच्याच अकाउंटला केलेलं आहे. तर अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणू लागतो आपल्याला NK कोण आहे हे कळायलाच हो, कारण महिप्त शिखरेनी जी काही प्रतिमा त्यांच्या खोटी डेड बॉडी आपल्या समोर दाखवली होती त्याशी NKच कनेक्शन आहे. कारण प्रतिमा त्यांच्या खोट्या डेड काहीही नाहीये. मी तुझ्याकडे पैसे मागितलेही नाहीयेत, पण मला सांग तुला किती हवे आहेत. आता सचिनने जी अमाऊंट सांगितलेली असते ती अमाऊंट ऐकल्यानंतर साक्षीला धक्काच बसतो. सचिन म्हणतो 5 लाख. साक्षी म्हणते 5 लाख. आता तर सध्या माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत. मामा इथे असते तर त्यांच्यासाठी हे अशक्य नव्हते. त्यांनी एका क्षणात तुला पैसे दिले असते, पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत. सचिन सॉरी. सचिन म्हणतो इट्स ओके सॅम, नको एवढा विचार करूस. आता सचिन मनाशीच म्हणतो आता काहीही करून सुभेदारांच्या घरचं काम व्हायलाच पाहिजे. मला सुभेदारांच्या घरी खुसावंच लागणार आहे आणि त्यानंतर त्या अस्मिताला खोळात घ्यावं लागेल. काही करून अस्मिताला खोळात घ्यायला हवं तरच मला पैसे मिळू शकतात असं म्हणत आता सचिन साक्षीला म्हणतो सॅम मला एक महत्वाचं काम आलंय, मी आलोच असं म्हणत सचिन तिथून निघून जातो. तर साक्षी अण्णांचा विचार करू लागते. तर दुसरीकडे सायली अर्जुन डॉक्टरांकडे पोहोचलेले असतात. तरू म्हणू लागतो डॉक्टर श्रद्धा यांनी तुम्हाला सर्व काही सांगितलंच असेल सुमन काकूंच्या ट्रीटमेंटबद्दल. तर आता डॉक्टर म्हणू लागतात की हो, परंतु एखाद्या माणसाबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल असं खोटं सांगणं खरंच चुकीचं आहे. खरं तर एखाद्या व्यक्तीबद्दल असं खोटं भासवणंच चुकीचं आहे. मुळात तो पेशंट आहे हे सांगच चुकीचं आहे. तर सायली म्हणू लागते डॉक्टर मला माहीत आहे तुम्ही पेशाने डॉक्टर आहात आणि तुम्ही तुमच्या कर्तव्यात चुकत नाहीत, परंतु आम्हाला सगळं काही हे करावं लागतंय ते म्हणजे सुमन काकूंसाठी. सुमन काकूंचा जीव धोक्यात आहे आणि त्यासाठीच आम्हाला हे सगळं काही करावं लागतंय. प्लीज आम्हाला समजून घ्या. तर डॉक्टर म्हणू लागतात परंतु जर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांना जर कळालं तर माझं करिअर धोक्यात आहे. तर अर्जुन म्हणू लागतो मला माहीत आहे तुम्ही तुमचं करिअर सांभाळण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला भीती वाटत असेल आणि साहजिकच आहे, तुम्ही घाबरणारच, कारण शेवटी तुमच्या करिअरचा विषय येतो. परंतु तुम्ही काळजी करू नका. रविराज किल्लेदार यांना जर सत्य कळालं तर आपण हे सर्व काही का करत आहोत याचं कारण आपण त्यांना सांगणारच आहोत. त्यामुळे घाबरण्याची अजिबातच गरज नाही. पण जर आता घरच्या सर्वांना कळालं की सुमन काकूंना काहीही झालं नाही, तिच्या नव्याला जर कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणूनच मला असं वाटते की हे सगळं काही थांबवायचं असेल तर आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तर डॉक्टर आता अर्जुनला मदत करायला तयार होतात आणि म्हणून ठीक आहे, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुन खुश होतात. अर्जुन डॉक्टरना म्हणतो थँक यू सो मच डॉक्टर. आता सायली अर्जुन डॉक्टरना घेऊन किल्लेदारांच्या घरी आलेले असतात. रविराज सर म्हणतात माझं श्रद्धांशी बोलणं झालं आहे. डॉक्टर श्रद्धा म्हणाल्या की तुम्ही येणार आहात. मला तुम्हाला सुमनबद्दल सांगायचं आहे. सुमनच्या ज्या परिस्थितीतून जात आहे
ती परिस्थिती खरंच खूप कठीण आहे, कारण ज्या परिस्थितीत तिला किडनप करण्यात आलं त्यानंतर ती विथरून गेली आहे, घाबरली आहे, एवढी बिथरली आहे की आम्ही जरी समोर गेलो तरी सुद्धा ती घाबरते. जर आम्ही तिच्या समोर गेलो तर ती एवढी हायपर होते की मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते. मला सुमनची काळजी वाटते आणि म्हणूनच म्हटलं की एकदा तुम्हाला दाखवावं, खात्री करून घ्यावं. तर आता डॉक्टर म्हणू लागतात, मी समजू शकते, परंतु जोपर्यंत मी सुमन ताईंना भेटत नाही, त्यांच्याशी बोलत नाही, तोपर्यंत मी हाला काहीच सांगू शकत नाही. तर सायली म्हणते, आपण एक काम करूयात का, त्यांच्याच रूममध्ये जाऊयात. तर डॉक्टर म्हणू लागतात, काहीच हरकत नाही. तर सायली, अर्जुन, रविराज सर आणि डॉक्टर आता सुमन काकूंच्या रूममध्ये जातात. आता डॉक्टर सुमन काकूंना विचारतात, सुमन ताई कशी आहे तुमची तब्येत. आता सुमन काकू थोड्या घाबरतात आणि सायलीकडे पाहतात. तर सायली इशायाने स्थिर देते. तर सुमन काकू इशायानेच मी बरी आहे असं म्हणतात. तर डॉक्टर म्हणू लागतात की मला सुमन ताईंशी थोडं बोलावं लागेल, त्यामुळे तुम्ही सर्वजण बाहेर थांबता का, तुमची काही हरकत नसेल तर मी सुमन ताईंशी बोलू का. तर त्याचवेळी नागराज काका म्हणतात, माझी हरकत आहे, कारण आम्ही सर्वजण बाहेर गेलो आणि तुम्ही जर सुमनला वेडेवाकडे प्रश्न विचारले, यामुळे जर तिला त्रास झाला तर त्यामुळे मी तुम्हाला अशी परवानगी नाही देऊ शकत. तर रविराज सर प्रतिमा त्यांना म्हणतात, प्रतिमा आम्ही सर्वजण बाहेर जातच आहोत, याला सुद्धा बाहेर यायला सांग. असं म्हणत रविराज सर, सायली, अर्जुन तिथून निघून जातात. तर प्रतिमा त्या नागराज काकांना म्हणतात, बाहूजी तुम्ही सुद्धा बाहेर या. आता मात्र नागराज काकांवर दुसरा कुठलाच पर्याय नसतो, त्यांना बाहेर जावंच लागतं. सर्वजण हॉलमध्ये थांबतात आणि डॉक्टरांची वाट पाहतात. तर त्याचवेळी डॉक्टर बॉडीज पेमेंट हे एनके यानेच केलं आहे, त्यामुळे एनके कोण आहे हे लवकरात लवकर आपल्याला कळायला हो. सायली म्हणू लागते, एनके कोण आहे याचा शोध तर घ्यावाच लागेल. अर्जुन म्हणतो, महिप्त शिखरेच्या घरात अजून काही ना काही क्ले आपल्याला मिळू शकतात, परंतु कोर्टाने आपल्याला आजच्या दिवसाचीच मुदत दिली होती आणि आजची वेळही संपत आली आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात, काळजी करू नका, मी कोर्टाकडे जाऊन वेळ वाढवून घेतो, तोपर्यंत तुम्ही तुमचं काम सुरूच ठेवा. असं म्हणत आता इन्स्पेक्टर सावंत कोर्टात जायला निघालेले असतात. तर सायली, अर्जुन अजून काही क्लू मिळतो का हे शोधू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, किल्लेदारांच्या घरी आता प्रतिमाहत्या सुमन काकूंना जेवायला घेऊन येतात आणि म्हणतात, सुमन जेवायला बस, मी तुला जेवण वाढते, तुझ्यासाठी मी तुझ्या आवडीचे जेवण बनवलं आहे. तर सुमन काकू म्हणतात, वहिनी अहो तुम्ही का केलं ते सर्व काही मी केलं असतं जेवण. तर प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन आता कुठे तू घरी आलीयस, अगं इतकी वर्ष तर तूच जेवण बनवत होतीस ना, तूच सगळं काही घर सांभाळत होतीस, मग आता मला ही संधी मिळाली आहे तर ती करू देत ना. पण एक लक्षात ठेव सुमन, तुला लवकरात लवकर बरं व्हावं लागेल, तू एकदा बरी होऊ म्हणजे माझी काळजी मिटली. तर आता हे सगळं काही नागराज काका बाहेरूनच पाहत असतात. त्याचवेळी सुमन काकूच लक्ष जातं की नागराज काका आपल्यावर लक्ष ठेवून आहेत आणि म्हणूनच सुमन काकू पुन्हा एकदा घाबरल्याच बिथरल्याच नाटक करतात आणि मोठ्यानेच ओल्ड प्रतिमाना म्हणतात, तू इथे काय करतेस, तू बाजूला हो, मला माहीत आहे तू आता मला बांधून ठेवणार, उपाशी ठेवणार, मला माहीत आहे तू माझा छळ करणार आहेस. प्रतिमा म्हणतात, सुमन अग शांत हो, मी आहे आणि तू असं का बोलतेस. सुमन काकू म्हणतात, हो मला माहीत आहे तू मला मारणार, आता मी मरणार हो ना, मला मारलं जाणार हो ना. असं म्हणत सुमन काकू काहीही बोलू लागतात आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर नागराज काकांच्या लक्षात येतं की खरंच सुमनला त्रास होत आहे आणि म्हणूनच ते खुश होतात. रविराज सर धावत येतात आणि म्हणतात, सुमन काय झालंय. सुमन काकू म्हणतात, मला माहीत आहे, आता तुम्ही सर्वजण मला बांधून ठेवणार, मला मारणार आणि वडापाव खायला देणार हो ना, नाही नाहीतर मला उपाशी मारणार. रविराज सर म्हणतात, नाही सुमन तू सेफ आहेस, तू येतात
आणि म्हणू लागतात, माझं सुमन ताईंशी बोलणं झालं आहे, परंतु सुमन ताईंना खरंच खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. या सगळ्यातून सावरणं खरंच खूप कठीण आहे. त्यांनी एवढा या सगळ्याचा धक्का घेतला आहे की त्यामुळे त्यांची लवकरात लवकर ते बरे होतील असं मी सांगूही शकत नाही. तर रविराज सर म्हणू लागतात, परंतु यावर काही उपाय आहे का? तर डॉक्टर म्हणू लागतात की हो, मी आता गोळ्या देतच आहे, परंतु जर त्यांना काही फरक पडला नाही तर मला गोळ्या चेंज कराव्या लागतील. पण मला नाही वाटत की त्यांनी एवढा मोठा धक्का घेतलाय आणि या सगळ्यातून त्या लवकरात लवकर सावरतील. परंतु हाला सगळ्यांनाच त्यांची काळजी घ्यावी लागेल. त्यांना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. तर आता डॉक्टर गोळ्या लिहून देतात आणि म्हणू लागतात, मी येते. आता मात्र नागराज काका रडण्याचं नाटक करतात आणि म्हणतात, डॉक्टर माझी सुमन बरी होईल ना? तर आता डॉक्टर म्हणू लागतात, मी या क्षणी काहीच सांगू शकत नाही, परंतु तुम्ही सर्वांनीच त्यांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. तर डॉक्टर औषध लिहून देतात आणि म्हणतात, मी येते. आता डॉक्टर तिथून निघून जातात. परंतु त्यानंतर नागराज काका मनातच म्हणतात, चला एक काम तर झालंय, म्हणजे आता सुमन काहीही सांगू शकत नाही, कारण डॉक्टरनेच कन्फर्म केलाय की सुमनची परिस्थिती आता एवढ्यात सुधारू शकत नाही, ती एवढ्याच बरी होऊ शकत नाही. म्हणजे आता मला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आता सायली, अर्जुन नागराज काकांकडे पाहत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नागराज काका सुमन काकूंच्या रूममध्ये असतात. तर त्याचवेळी प्रतिमा आत्या म्हणू लागतात, सुमन सोबत कोणीतरी थांबावं लागेल. तर नागराज काका प्रतिमा हत्यांना म्हणतात, वहिनी अग तू जाना बिंदास, मी आहे इथे. तर आता प्रतिमा या सुमन काकूंना विचारतात, सुमन भाऊजी थांबले तर चालतील ना? तर आता सुमन काकूंना सायलीच बोलणं आठवतं की लवकरात लवकर आपल्याला काहीतरी ठोस पुरावा हवा आहे आणि तो मिळवणं खूप गरजेचं आहे. तर सुमन काकू आता नागराज काकांना रूममध्ये राहायची परवानगी देतात. नागराज काका खुश होतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सचिन घरी आलेला असतो आणि आता अस्मिताला म्हणू लागतो, अस्मिता तू जर मला माफ नाही केलं ना तर मी खाणं पिणं सोडून देईल. आता सचिनच हे बोलणं ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. आता सचिनला अस्मिता माफ करेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.